राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। आमदार लाड यांनी जरांगे पाटील यांच्या अंतरवालीमध्ये जाऊन भेट घेतली व त्या भेटीदरम्यान मराठा समाजाच्या अन्य मागणीसाठी जरांगे पाटील यांनी सरकारला 29 ऑगस्ट पर्यंत मुदत दिली आहे। या काळात मागण्या पूर्ण झाल्या नाही तर शेवटचे उपोषण करण्याचा आणि कोणाचीही मध्यस्थी न स्वीकारण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय। सरकारला हा शेवटचा अलाइटमेंट असल्याचे त्यांनी सांगितले। या भेटीवर मंत्री विखे पाटील यांनी काल लोणी येथे पत्रकारांनी प्रश्न विचारला होता। त्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री विखे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली बऱ्यापैकी आता शासन निर्णय काढून मार्गी लागलेत। आता काही बाबींमध्ये निर्णय जरी झाला असेल तर त्याची कायदेशीर जीआरची वैधता आहे ती तपासून पुढे कारवाई करावी लागेल। 58 लाखांचा डाटा त्यांना पाहिजे होता तो आम्ही उपलब्ध करून दिला। आता मी विभागीय आयुक्त संभाजीनगर यांना सूचना दिल्या आहेत ती पेन ड्राईव्ह बाबत 58 लाख हा डेटा संभाजीनगरचा डाटा नाही तर तो संपूर्ण राज्याचा 6 महसूल विभागाचा डाटा आहे। जे काम शासन करत आहे, शासनाच्या माध्यमातून मी करत आहे, त्यात मला जरांगे पाटलांचे समाधान झालेले आहे। त्यांनी अपेक्षा व्यक्त करणे, झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे। त्यांची अपेक्षा व्यक्त करणे ही काही चुकीचे नाही, पण निश्चितपणे आम्ही त्यांना दिलेल्या सूचनेचे आम्ही नेहमीच आदर करत आलेलो आहोत। भविष्यातही लवकर या बाबतीमध्ये कशी कारवाई करता येईल ते आपण करू। मला वाटतं जरांगे पाटलांच्या भावना मी जाणून घेतलेल्या आहे। कधी नव्हे सरकारनं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली बऱ्यापैकी आता शासन निर्णय काढून मार्गी लागले विषय आहे। आता काही बाबतीमध्ये निर्णय जरी झाला असला तर त्याची कायदेशीर जी वैधता आहे ती तपासून पुढे कारवाई करावी लागेल। 58 लाखाचा डाटा त्यांना पाहिजे होता तो आम्ही उपलब्ध करून दिला आहे। आता मी विभागीय आयुक्त संभाजीनगरला सूचना दिल्या ते पेन ड्राईव्हवर 58 लाख काही संभाजीनगर डाटा नाही, तो संपूर्ण राज्याच्या 6 महसूल विभागाचा डाटा आहे। तर मला वाटतं जी काही कार्य आपण करतोय त्यात मला वाटतं जरांगे पाटलांचं समाधान आहे। त्यांनी अपेक्षा व्यक्त करणं, झाले निर्णय अंमलबजावणी झाली पाहिजे त्याची अपेक्षा व्यक्त करणं काही चुकीचं नाही, पण निश्चितपणे आम्ही त्यांनी दिलेल्या सूचनेचा आम्ही नेहमीच आदर करत आलेलो आहे। भविष्यातही लवकर या बाबतीमध्ये कशी कार्यवाही करता येईल ते आपण करू। 6 खासदारांनी ठाकरेंची साथ सोडली, शिर्डीचे देखील खासदार त्यामध्ये आहे। कुठेतरी ठाकरेंना का सोडताय तुम्ही, काय कसं बघताय? तो आपण संजय राऊत विचारला पाहिजे। संजय राऊत म्हणतायत की ईडी सीबीआय माझ्याकडे द्या, अर्ध्या तासात मी भाजपचे तुकडे 7 तुकडे करेल। भाजपचे जर माझ्या ताब्यात ईडी सीबीआय की हे जे वायफळ बरळण्याचं काम चालू आहे त्यांनी त्यांच्या पक्षाचं वाटोळ झालं, त्यांच्या पक्षाचं वाटोळ झालं आणि आता अजून काय शिल्लक राहिलेलं आहे त्यावेळी ईडी सीबीआय। ईडीला सीबीआयला वेळ आहे का अशा लोकांच्या मागे जाण्यामध्ये? ज्यांच्या तोंडात बळ आहे तर ती एवढी वायफळ बडबड करण्यापेक्षा पक्ष एक संघ ठेवण्यामध्ये जर त्यांनी वेळ दिला असता उद्धवजींना मदत दिली असती। भाऊसाहेब वाटसरे आता तुमच्या महायुतीत येत आहेत, काय त्यांना इशारा दिलाय उभाटाने की रस्त्यावर फिरू देणार नाही, तुम्ही पालकमंत्री आहात? असं आहे की कुठे काही इशारा देऊन काय अर्थ नाही त्याला। भाऊसाहेब वागचौरे महायुतीमध्ये आलेले आहे, शिंदे सेनेवर आलेले आहेत, ते आमच्या महायुतीचे घटक आहे। त्यामुळं त्यांच्या बाबतीमध्ये कोणी असे जर काही प्रयोग करण्याचे प्रयत्न केले त्याचे परिणाम भोगायला तयार आहे। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सोमनाथ डोळे, झरेकाठी। राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।